बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ऐकलेले आहेत. मला वाटतं काल त्यांचा प्रचार शुभारंभ झाला आणि ती भाषणं मी पेपरमध्ये व्हिडिओमध्ये मी ऐकली. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं की पुढे काय करणार त्याच्यापेक्षा टीका टिप्पणी जास्त आहे. त्यामुळं राजकांचा आभार व्यक्त करतो की फार काही गाडी त्यांची घसरली नाही, बरं झालं. पण माझं एकच म्हणणं आहे की कोणी कामं केली, कशी कामं केली, त्याचा श्रेयवाद सगळ्यात मोठा त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला. मी काय त्यांच्यावर टीका करणार नाहीये, तो माझा विषय नाही. पण जे जे राजकारणी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की कधी कधी कशी कशी कामं झाली आणि कशी कशी निधी आणली गेली याचा उल्लेख तुमच्या समोर झालेला आहे. आता एक सगळ्यात महत्वाची बाब की मुरगुडकरांनी हा निर्णय घेतला पाहिजे की येत्या काळामध्ये जी कामं झाली आहेत त्याचा सगळा आढावा तुमच्या समोर मांडलेला आहे. कोणी कामं कशी केली, काय केली, ठीक आहे. मुश्रीफ साहेबांनी विरोधक असल्यानंतर जी कामं त्यांनी केली ते मान्य करायला पाहिजे, त्यांनी केली. आणि त्याच्यामुळे मला वाटतं तसे कार्यक्रम पण झालेले आहेत. तसं राजकांनी उल्लेख केला की त्या कार्यक्रमामध्ये काही भाषणं पण झालेली आहेत. ते खूप आहेत ना व्हिडिओ क्लिप व्हायरल की त्याच्यामध्ये कसं केलं, काय केलं, लोकांसमोर हे विषय आले पाहिजे. आणि त्याच्यामुळे अंबाबाई मंदिर असेल, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, ही सगळी कामं तुमच्या समोर बघितली. मी परवाच्या कार्यक्रमामध्येही बोललो होतो की योगायोगाने राष्ट्रवादीचा पहिल्यांदा नगराध्यक्ष उमेदवार पहिल्यांदा उभा राहतो. आणि मी राजकांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबाबाबतीतही बोललो होतो की मागच्या 5 वर्षामध्ये जी उमेदवारी आम्ही तुम्हाला 1-2 उमेदवार दिलेले आहेत आणि जे नगराध्यक्षाचा उमेदवार दिलेला आहे की परत त्या मुद्द्यावर येतो की मतदान कर्तृत्वावर व्हायला पाहिजे. मागचा रेकॉर्ड कसा आहे, पुढे काम करायची जिद्द किती आहे. आता या सगळ्यामध्ये जे राजकांनी उल्लेख केला की मुश्रीफ साहेबांच्या मागे लागून का माझ्या मागे लागून या माणसाने धडपडगिरी केलेली आहे आपण बघितली. जे खाली 2 उमेदवार दिलेले आहेत ते तुमच्या कामासाठी सतत, जे तुम्ही मगाशी उदाहरण दिले मेडकरच्या बायकोचं उदाहरण, आमचं दगडू असेल, ही लोक सातत्याने तुमच्या कामात आहे, तुमच्या पाठीशी राहणार आहे. आणि त्याच्यामुळे मी पुढे जाऊन सांगतो की मागच्या 5-8 वर्षामध्ये जी कामं केली आहेत ती तुमच्या समोर आहे. त्याच्यावर आम्ही मतदान मागतोय. पुढच्या 5 वर्षामध्ये काय कामं करणार आहे त्याचं विजन डॉक्युमेंट आम्ही मागतो. मगाशी दगडूंनी ज्या प्रत्येक आपल्या प्रभागाच्या ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या साहेबांसमोरही मांडलेल्या आहेत आणि ती कामं करण्यासाठी डायरेक्ट सत्ता आमच्या हातामध्ये येते. आता सगळ्यात महत्वाची बाब की आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी कुठल्या व्यक्तीचा हात आहे याचं काही मूल्य करायची गरज आहे. आता ज्या व्यक्तीचा आम्हाला दोघांना एकत्र आणण्यामध्ये हात आहे त्या व्यक्तीकडून आम्ही जाऊन कागल नगरपालिकेसाठी निधी आणणार का नाही आणणार. आणि ते सर्वश्रेष्ठ व्यक्ती असल्यामुळं कागल आणि मुरगुड नगरपालिकेसाठी आम्हाला तो प्रयत्न करायचा आणि ते सगळी कामं येत्या काळामध्ये आपल्याला करायची. मी आपल्याला फक्त एवढंच सांगतो की येत्या काळामध्ये आम्ही एवढ्या वर्षामध्ये संघर्ष करून एकत्र आलोय. कशासाठी आलोय? कागल विधानसभा, कागल मुरगुड या सगळ्याच्या विकासासाठी आपण एकत्र आलोय. आणि जेव्हा आम्ही एकत्र आलोय एकाच अजेंड्यासाठी आलोय, तेवढाच अजेंडा आम्हाला पूर्ण करायचा आहे की या परिसरामध्ये विकास झाला पाहिजे. मी आज तुम्हाला मुश्रीफ साहेब असतील, मी असेल, आम्ही तुम्हाला शब्द देतो मागच्या केलेली कामाचा तुम्ही कारभार बघा आणि येत्या काळामध्ये ज्या ज्या या प्रभागाच्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. येत्या काळामध्ये शासनामधून या गोष्टीसाठी निधी आणण्याची जबाबदारी आम्ही दोघं तुमच्या समोर घेत आहे आणि ते काम आम्ही 100% करू हा शब्द आम्ही तुम्हाला देतो. आता माझं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पूर्णपणे एक मला स्पष्ट बोलायचं राजकारणात पूर्णपणे सगळ्या उमेदवारांना मतदान पडलं. कुठलंही क्रॉस वोटिंग नाही व्हायला पाहिजे. विनाकारण तो माझ्या नात्यातला आहे त्याला एक मतदान देतो ह्याला एक मतदान देतो असं करू नका. आम्हाला क्रॉस करायचा उपयोग नाही होता. बेसिकली पुढे कामं कोण करणार आहे, उपलब्ध कोण आहे आणि तुमच्या सुखादुःखामध्ये जेव्हा अडचणी येतात, मेडिकल पासून असेल, पेन्शन पासून असेल, बांधकाम कामगाराचा उल्लेख केलेला असेल, या सगळ्या गोष्टीची उद्या आम्हाला शासनाचं पाठबळ आपल्यापर्यंत द्यायचं. आणि खरं म्हटलं तर आम्ही दोघं एकत्र असल्यामुळे सगळ्यात खुश म्हणजे अधिकारी वर्गच आहे.
की आमच्यामुळे दोघांना अधिकारी वर्गाचा फार त्रास होता, अधिकाऱ्यांना आमच्यामुळे फार त्रास व्हायचा, ती फार खुश झालेली आहे. ती आता सगळं अधिकारी वर्गाचा पाठबळ आम्ही या परिसरात देऊ. आणि परत समर्जी गाडगे म्हणून आपलं आणि मुरगुडच्या घराण्यापासून आपलं नातं आहे. या पॅनलला आपण भरघोस मतांनी निवडून द्या. कुठल्याही गोष्टीची कमतरता आम्ही राहू देणार नाही. आणि माझं मत आहे, राजकारण जे काय टीका टिप्पणी होते त्याला दुर्लक्ष करा. मी सांगू तुम्हाला, जे काम करतात त्यांच्यावर टीका टिप्पणी होतात ना, बरोबर. त्याच्यामुळे या गोष्टी होत राहणार. तुम्ही त्याच्यामुळे फार दखल घेऊ नका. तुम्ही काय काम केले हे लोकांसमोर मांडलेलं आहे. तुम्ही काय काम पुढे करणार या गोष्टीवरच करा. मला असं वाटतं जेवढ्या टीका टिप्पणी होतात त्याचं माझं मत आहे की त्याच्यामध्ये आपल्या कामाची पोच पावतीच आहे. त्याच्यामुळे त्यांना हे टीका टिप्पणी करावी लागते. दुर्लक्ष करून येत्या काळामध्ये घड्याळ आणि कपशीला मतदान करून आपले नगराध्यक्ष आणि इकडचे दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी आपण निवडून द्या. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.